गुड मॉर्निंग फ्रेंड्स. पर्टिक्युलर इंटेग्रल फाइंड आउट करण्याच्या ज्या 4 पद्धती होते किंवा फॉर्म्युल्याचा वापर करायचा होता, तर त्यापैकी 3 प्रकारचे हाऊ टू फाइंड आउट द पर्टिक्युलर इंटेग्रल आपण बघितलं. आता हे शेवटचा प्रकार किंवा शेवटचा फॉर्म्युला अशा टाईपचे एक्झाम्पल्स आपण घेणार आहे. आणि आपला जो लेक्चर नंबर आहे तो 45 सुरू आहे. काय आहे एक्झाम्पल? एक्झाम्पल 39 ऑन पेज नंबर, जस्ट मिनिट, ऑन पेज नंबर on page number 618. एकोणचाळीस नंबरचा एक्झाम्पल आहे ऑन पेज नंबर 618. काय आहे एक्झाम्पल? सॉल्व डी स्क्वेअर मायनस डी डी डॅश मायनस 2 टाइम्स डी डॅश ब्रॅकेट मध्ये त्याचा वर्ग पुन्हा ब्रॅकेट क्लोज, ब्रॅकेटच्या बाहेर z which is equal to y minus 1 into e to the power x. तर हा जो पर्टिक्युलर फाइंड आउट करण्याचा, पर्टिक्युलर इंटेग्रल फाइंड आउट करण्याची प्रोसेस आहे, ही चौथ्या फॉर्म्युल्यावर अवलंबून आहे. सोल्युशन: द गिवन पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन इज d square minus d d dash minus 2 times in bracket d dash चा वर्ग पुन्हा ब्रॅकेट क्लोज, ब्रॅकेटच्या बाहेर z which is equal to y minus 1 into e to the power x, or f of d comma d dash into z which is equal to y minus 1 into e to the power x, where f of d comma d dash which is equal to d square minus d d dash minus 2 times d dash चा वर्ग. आता याचं ऑक्झिलरी इक्वेशन आपल्याला माहित आहे. ऑक्झिलरी इक्वेशन मध्ये आपण d is equal to m and d dash is equal to 1 substitute करतो. Hence its auxiliary equation is m square minus m minus 2 which is equal to 0, where d is equal to m and d dash is equal to 1. याचे फॅक्टर पाडू आता आपण. और m minus 2 m plus 1 which is equal to 0. जर याचं मल्टिप्लिकेशन केलं तर हेच येते, m स्क्वेअर प्लस m मायनस 2m म्हणजे मायनस m मायनस 2, आणि म्हणून m is equal to m1 is equal to 2 and m is equal to m2 is equal to minus 1. मित्रहो, डिफरंट रूट्स आपल्याला मिळाले. आता फॉर्म्युला जे आहे कॉम्प्लिमेंटरी फंक्शनचा तो आपल्याला माहित आहे. काय आहे? हेन्स द कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इज f1 of y plus m1x plus f2 of y plus m2x. Hence complementary function which is equal to f1 of y plus 2x plus f2 of y minus x. हे मिळालं आपल्याला कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. आता आपण पर्टिक्युलर इंटेग्रल बघू, जे की महत्वाचं आहे. चौथ्या मेथडचं थोडं केअरफुली बघा काय कॅल्क्युलेशन आहे याच्यामध्ये ते. नाउ पर्टिक्युलर इंटेग्रल which is equal to 1 upon f of d comma d dash into capital F of x comma y which is equal to 1 upon f of d comma d dash म्हणजे d चा वर्ग minus d d dash minus 2 times in bracket d dash त्याचा वर्ग into राइट हँड साइडला f of x y ची किंमत काय आहे? y minus 1 into e to the power x. So which is equal to, आता हे जे minus 2 d dash चा वर्ग आहे ना, याला आपल्याला स्प्लिट अप करायचं. मायनस डी डॅशचा वर्ग मायनस डी डॅशचा वर्ग, एक मायनस डी डॅशचा वर्ग आधी यूज करायचा विच इज इक्वल टू 1 अपॉन डी स्क्वेअर मायनस डी डॅशचा स्क्वेअर मायनस डी डी डॅश मायनस डी डॅशचा
स्क्वेअर इंटू y मायनस 1 ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेटच्या बाहेर e टू द पॉवर x. सो विच इज इक्वल टू हे जे पहिले दोन आहेत ना डी स्क्वेअर मायनस डी डॅशचा स्क्वेअर एचा वर्ग मायनस बी चा वर्ग इथं फॉर्म्युला वापरायचा आहे ए मायनस बी ए प्लस बी आणि दुसऱ्या टर्म मधून डी डॅश कॉमन घ्यायचा. सो विच इज इक्वल टू 1 अपॉन डी मायनस डी डॅश इंटू डी प्लस डी डॅश मायनस डी डॅश टेकन आउट कॉमन. सो इन ब्रॅकेट डी प्लस डी डॅश राहिलेला आहे शिल्लक इंटू वाय मायनस 1 ब्रॅकेटमध्ये इंटू ई टू द पॉवर एक्स. मग पुन्हा काय निघते हो कॉमन इथे इथे डी प्लस डी डॅश कॉमन निघते. मग काढा की कॉमन विच इज इक्वल टू 1 अपॉन डी प्लस डी डॅश ब्रॅकेटमध्ये डी मायनस डी डॅश इंटू वाय मायनस 1 इंटू ई टू द पॉवर एक्स. So which is equal to 1 upon d plus d dash into d minus d dash म्हणजे d minus 2d dash into y minus 1 e to the power x. आता आपल्याला इथे जो फॉर्म्युला यूज करायचा आहे तो आपल्याला केअरफुली लक्षात घ्या. जर तुमचा फॅक्टर 1 अपॉन d मायनस एम डी डॅशच्या स्वरूपाचा असेल आणि एफ ऑफ एक्स वाय टर्म असेल तर विच इज इक्वल टू इंटेग्रल एक्सला आपल्याला डिस्टर्ब नाही करायचं आहे कॉमा वायच्या जागी आपल्याला सी मायनस 2x ठेवायचा आहे. काय ठेवायचं आहे वायच्या जागी सी मायनस 2x इंटू डी एक्स हा झाला फॉर्म्युला. किंवा दुसरं सरळ सरळ पुट y इज इक्वल टू सी मायनस 2x. इथं y इज इक्वल टू सी मायनस 2x एक्स डिस्टर्ब नाही केलं आणि इंटेग्रेशन घेतलं विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. बघा आता विच इज इक्वल टू 1 अपॉन डी प्लस डी डॅश. आता इथं जे आहे ना 1 अपॉन डी मायनस 2d डॅश 1 अपॉन डी मायनस एम डी डॅश म्हणजे एमच्या जागेवर किती आहे 2 आहे. एमच्या जागेवर किती आहे 2 आहे. एफ ऑफ एक्स वाय च्या जागेवर किती आहे y मायनस 1 इंटू ई टू द पॉवर एक्स. बदल कशामध्ये झालेला आहे इंटेग्रल आला एफ ऑफ एक्स मध्ये बदल झालेला नाही आहे त्याच्यामुळे ई टू द पॉवर एक्स डी एक्स जशाला तसं राहील. y मध्ये बदल झालेला आहे. कशाचा बदल झालेला आहे y इज इक्वल टू सी मायनस 2x म्हणजे तुमचं टर्म येईल इंटेग्रल इन ब्रॅकेट y च्या जागी सी मायनस 2x मायनस 1 जशाला तसं ब्रॅकेट कंप्लीट ई टू द पॉवर एक्स डी एक्स. समजलं का? पुन्हा एक वेळा बघा 1 अपॉन डी मायनस एम डी डॅश एफ ऑफ एक्स वाय याचं रिझल्ट हा फॉर्म्युला आहे विच इज इक्वल टू एफ ऑफ एक्स मध्ये डिस्टर्ब नाही झालं एक्स जशाला तसंच ठेवलं आणि वायच्या जागी सी मायनस 2x जे की आपण ऑलरेडी पुट वाय इज इक्वल टू सी मायनस 2x म्हणाले आणि डी एक्स. तर हे वापर केला आहे आपण सी मायनस 2x इंटेग्रेशन इन ब्रॅकेट सी मायनस 2x मायनस 1 ई टू द पॉवर एक्स ब्रॅकेटच्या बाहेर डी एक्स. बस एवढंच एक महत्वाचं आहे. आणि या चौथ्या मेथडमध्ये ही स्टेपच बरोबर वापरता आली पाहिजे. ही स्टेप ज्याला जमलं त्याला बाकीचे कॅल्क्युलेशन तर आतापर्यंत आपण जे वेगवेगळे 3 फॉर्म्युल्याचा वापर करून पर्टिक्युलर इंटेग्रल काढलेला आहे त्याच्यापेक्षा काही वेगळं नाही आहे. फक्त एवढी स्टेप वेअर सी इज रिप्लेस्ड बाय वाय प्लस एम एक्स आफ्टर इंटेग्रेशन. इंटेग्रेशन केल्याच्या नंतर जिथं सी आहे तिथे आपल्याला वाय प्लस एम एक्स ठेवायचं आहे. इंटेग्रेशन बाय पार्ट्स करायचं आहे आपल्याला आता कारण की आपल्याजवळ काय होतं लास्ट स्टेप मध्ये इंटेग्रल c minus 2x minus 1 into e to the power x dx. So which is equal to 1 upon d plus d dash in bracket c minus 2x minus 1 is the first function integration of e to the power x dx that is second function minus integration d upon dx of first function c minus 2x minus 1 integration e to the power x dx into dx.
इंटेग्रेशन बाय पार्ट्सचा फॉर्म्युला वापरलेला आहे. काय आहे हो इंटेग्रेशन बाय पार्ट्सचा फॉर्म्युला? इंटेग्रेशन यू व्ही डी एक्स विच इज इक्वल टू यू इंटेग्रेशन व्ही डी एक्स मायनस इंटेग्रेशन डी अपॉन डी एक्स ऑफ यू इंटेग्रेशन व्ही डी एक्स डी एक्स. So which is equal to 1 upon d plus d dash in bracket c minus 2x minus 1 integration of e to the power x is e to the power x minus integration derivative with respect to x c minus 2x minus 1 is minus 2 and integration of e to the power x dx is e to the power x dx जो कि ix. So which is equal to 1 upon d plus d dash in bracket c minus 2x minus 1 e to the power x minus minus plus 2 integration e to the power x dx is e to the power x. So which is equal to 1 upon d plus d dash in bracket c minus 2x minus 1 plus 2 bracket complete ब्रॅकेटच्या बाहेर e to the power x म्हणजेच काय केलं हो e to the power x कॉमन काढलं. So which is equal to 1 upon d plus d dash in bracket c minus 2x 2 minus 1 is plus 1 ब्रॅकेटच्या बाहेर e to the power x. So which is equal to 1 upon d plus d dash c minus 2x म्हणजे काय? c minus 2x म्हणजे y. आपण काय म्हणालो होतो? वेअर y is equal to c minus 2x substituted after integration. ते इथं सबस्टिट्यूट केलं आणि प्लस 1 y प्लस 1 ब्रॅकेटच्या बाहेर e to the power x. आता याच्यावर पुन्हा आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे. कोणता बघा? which is equal to integral c plus x plus 1 ब्रॅकेटच्या बाहेर e to the power x dx. put y is equal to c plus x. का y is equal to c plus x? बघा, because 1 upon d plus m d dash into f of xy which is equal to integral f of x comma c plus mx ब्रॅकेट कंप्लीट dx. म्हणजे इथं त्यावेळेस मायनस m होतं, d मायनस m d डॅश होतं, म्हणून इथं c मायनस m x आला होता. काय आला होता? c मायनस m x. m ची किंमत तिथे 2 होती म्हणून -2 आली. इथे मात्र प्लस आहे म्हणून इथं येईल c प्लस mx. m ची व्हॅल्यू आपल्या जवळ आहे व्हॉट? 1. तर c प्लस x म्हणून y इज इक्वल टू c प्लस x आपल्याला ठेवा. हे जे दोन फॉर्म्युले आहेत हे लक्षात राहिल्याशिवाय इथून पुढे जाऊ शकत नाही आपण, आणि ते तुम्ही लक्षात ठेवणार आहात. where c is replaced by y minus mx after integration. म्हणजे y minus x ठेवावं लागेल इथे आपल्याला. काय ठेवावं लागेल? y minus x. m ची किंमत 1 आहे ना. so where c is replaced by y minus mx after integration which is equal to, इथे सुद्धा इंटेग्रेशन बाय पार्ट्स करायचं. फर्स्ट फंक्शन c plus x plus 1 into integration of e to the power x dx is e to the power x minus integration derivative of first function is 1 integration of second function is e to the power x dx by integrating by parts. So which is equal to in bracket c plus x plus 1 outside the bracket e to the power x minus याचं इंटेग्रेशन आलं पुन्हा e to the power x. So which is equal to, आता c plus x म्हणजे काय ठेवायचं आपल्याला? c plus x y च्या जागी काय ठेवायचं? y च्या जागी ठेवायचं आपल्याला c plus x. तर ठेवा मग which is equal to c plus x plus 1 ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेटच्या बाहेर e to the power x minus e to the power x. परंतु c plus x म्हणजे y which is equal to y plus 1 e to the power x minus e to the power x. e to the power x ने जर मल्टिप्लाय केलं तर y e to the power x plus e to the power x minus e to the power x will be cancelled and remaining is only y into e to the power x. This is our particular integral. Hence the complete solution is z is equal to complementary function plus particular integral
Z इज इक्वल टू F1 ऑफ y प्लस 2x प्लस F2 ऑफ y मायनस x प्लस y e टू द पॉवर x वेअर F1, F2 आर आर्बिट्ररी फंक्शन्स. मित्र हो, या लेक्चरमध्ये मी फार स्लो हा जो चौथा फॉर्म्युला वापरून एक्झाम्पल करायचं होतं ते कॅल्क्युलेशन आपल्याला समजावं म्हणून आरामानं घेत आहे आणि घेतलं. आज आपण या लेक्चरसाठी इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.